बिल काढणाऱ्या गुत्तेदाराच्या नावानं, बिगर लाईट बिगर पाण्याची व्यवस्था करून ही उद्घाटन करणाऱ्या या शासनाच्या नावानं, या डुप्लिकेट काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या नावानं 3,69,00,000ची निविदा 7,91,00,000 करून ठेवलेल्या अधिकाऱ्याच्या नावानं, या इथल्या येणाऱ्या भाविक तसेच तुळजापुरातील नागरिकांची प्राथमिक हेळसांड करणाऱ्या शासनाच्या नावानं, या डुप्लिकेट काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या नावानं 2023 पासून या स्टँडचं जे टेंडर झाल्यापासून टोटल भ्रष्टाचार करत आलेले आहे. उदाहरण दाखवायचं तुम्हाला त्यावेळेसपासूनचे हे कामाचे फोटो, हे काम दर्जात आहे. कशा पद्धतीने केलं निकष दर्जाचं, माती खडी मिक्स वाळू तर नाही. ही जॉईंट ही केलेले 5-5-6-6 फुटात जॉईंट आहेत. टोटल भ्रष्टाचार केलेला आहे. या अनुषंगाने टोटल पत्र ही जॉईंट बघा दाखवायचं म्हणजे उदाहरण ही जॉईंट एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मुळात ह्याच्या इस्टिमेटपेक्षा डबल किमतीवर करून भोगास केलेला आहे. इथं आज पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, नळ नाही, लाईट नाही, काही नाही. फक्त अधिकारी आणि पुढाऱ्यांना गुत्तेदार जगविण्याच्या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे. याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आज हे बोंबानो आंदोलन चालू केलेलं आहे. यामध्ये बरेच अशा घटना आहेत की टोटल पॉईंट न पॉईंट दिलेले आहेत आणि पत्रव्यवहार केलेले आहेत 2023 पासून, पण अद्याप कुठलीही कारवाई नाही. मी खातो तू खातो दोघं मिळून खायचं आणि लोकांना येड्यात काढायचा हा एकमेव महाराष्ट्र शासन आणि परिवहन महामंडळाने उद्योग गाठलेला आहे. हे जर नाही झालं तर वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागून संबंधित अधिकारी असो, पुढारी असो, लोकप्रतिनिधी असो किंवा गुत्तेदार असो यांना कायदेशीर कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहोत.